हां. दैनंदिन आयुष्यात ना असा अनुभव नेहमी येतो की आपण एखाद्या व्यक्तीला प्रेमाने, शांतपणे किंवा अगदी रागाने सुद्धा पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट समजावून सांगतो. पण ती व्यक्ती जराही बदलत नाही. अगदी हेच. हं. मग अशा लोकांसाठी आपण नेमका किती संयम ठेवायचा? आजच्या या आपल्या सखोल चर्चेतला आपण याच प्रश्नाचा वेध घेणार आहोत. हो, आज आपण जे लेख आणि काही मानसशास्त्रीय टिपणे वाचत होतो, त्यात एका एकदम भन्नाट आणि खोल अर्थ दडलेल्या एका मराठी म्हणीचा संदर्भ आला होता. ती म्हण म्हणजे कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. मुखात आलं दखती, समजावले तरी व्यर्थच. बरोबर. म्हणजे ऐकायला ही म्हण थोडी गमतीशीर वाटते खरी. हो ना, पण आजच्या कॉर्पोरेट किंवा आपल्या कौटुंबिक आयुष्यात ती किती तंतोतंत लागू पडते हे आपण नेहमीच पाहतो. आपण कुत्र्याचं शेपूट कसं सरळ करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते सोडलं की पुन्हा वाकडं होतं. अगदी बरोबर. मानवी स्वभावाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. आपण अनेकदा एका ज्याला सेव्हियर कॉम्प्लेक्स म्हणतात ना, त्या लेखामध्ये दिलेली दैनंदिन आयुष्यातील काही उदाहरणे पाहिल्यावर हे अधिक स्पष्ट होतं. नक्कीच. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे आपला तो लेटमार्क मित्र. ज्याला 10 वेळा वेळेवर ये रे बाबा असं सांगूनही तो दुसऱ्या दिवशी अगदी ठरवून 20 मिनिटं उशिराच हजर होतो. आणि आपण त्याला सुधारण्याच्या नादात आपलाच वेळ वाया घालवतो. अगदी खरंय. आणि दुसरं उदाहरण पाहिलं तर ऑफिसमधला तो काम पुढे ढकलणारा सहकारी. ज्याला कितीही मार्गदर्शन दिलं तरी तो सतत नवनवीन सबी किंवा काहीतरी कारणे देत राहतो. त्याची काम टाळण्याची सवय काही केल्या बदलत नाही. तरीही आपण त्याला नव्याने समजावण्याचा प्रयत्न करतच राहतो. आणि यातलं तिसरं उदाहरण तर प्रत्येकाच्याच घरातलं आहे. म्हणजे तो एखादा हप्ती नातेवाईक. होय. त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी त्यांच्या बोलण्याचा टोन आणि त्यांचा जो ॲटिट्यूड असतो तो कधीच बदलत नाही. पण या सगळ्या उदाहरणांवरून ना एक मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे आपण अशा लोकांमागे आपली ऊर्जा का खर्च करतो. इथेच तर तो स्मार्ट निर्णय प्रक्रियेचा मुद्दा समोर येतो. या माहितीचे विश्लेषण करताना प्रामुख्याने 2 मोठ्या चुका समोर येतात. बरोबर. आणि त्यातली पहिली मोठी चूक म्हणजे आपण समजावल्याने समोरचा माणूस बदलेल असा आपला गैरसमज. आपल्याला वाटतं की समोरच्याला आपली अडचण समजली की तो आपोआप सुधारेल. पण सत्य हे आहे की खरा बदल हा कधीच बाहेरून लादता येत नाही. तो बदल आतूनच यायला हवा. जोपर्यंत त्या व्यक्तीला स्वतःला बदलण्याची इच्छा नसते तोपर्यंत आपले समजावणे व्यर्थ ठरते. आणि दुसरी, याहून मोठी चूक म्हणजे अशा न बदलणाऱ्या लोकांवर आपली मौल्यवान मानसिक ऊर्जा आणि वेळ वाया घालवणे. हो, आपण अशा लोकांवर आपली ताकद खर्च करतो आणि परिणामी आपल्या आयुष्यातील जे खरोखर सकारात्मक लोक आहेत, ज्यांना खरोखर आपल्या वेळेची गरज आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे ऊर्जाच उरत नाही. म्हणूनच यातून मिळणारा शहाणपणाचा सल्ला हाच आहे की सगळ्यांना बदलण्याचा हट्ट आपण सोडून द्यायला हवा. काही लोकांना ते जसे आहेत तसे स्वीकारणे, काहींपासून सुरक्षित अंतर ठेवणे आणि काहींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हेच खऱ्या अर्थाने मानसिक शांततेचं रहस्य आहे. योग्य वेळी नाही म्हणायला शिकणे किंवा इथे मला माझा वेळ आणि ऊर्जा द्यायची नाही हे ठरवणे हे आजच्या जगात खूप मोठं शहाणपण आहे. या सगळ्या चर्चेत ना एका स्रोतातील अत्यंत अर्थपूर्ण ओळ मला इथे सांगावीशी वाटते. ती कोणती? ती ओळ अशी होती, सगळेच लोक आपल्या आयुष्यात राहण्यासाठी नसतात. काही लोक फक्त आपल्याला शिकवण्यासाठी येतात की कुणावर वेळ वाया घालवू नये. वा, हा विचार खूपच वास्तववादी आणि खोल आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपणे सर्वात महत्वाचे आहे. दुसऱ्यांना सुधारण्याच्या नादात आपण स्वतःचे नुकसान करून घेता कामा नये. जाता जाता एक नवा आणि विचार करायला लावणारा प्रश्न इथे उपस्थित राहतो. आपल्या आजूबाजूला अशी कोणती वाकडी शेपटी आहे जिच्यावर आपण उगीचच आपली मौल्यवान मानसिक ऊर्जा वाया घालवत आहोत? यावर नक्कीच विचार व्हायला हवा. हे ऐकलंय का?